पालघर जिल्ह्यात 22 ते 24 जुलै दरम्यान झालेल्या विक्रमी पावसामुळे नुकसान झालेल्या रस्ते आणि पुलांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी 1 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी बोईसर चिंचणी डहाणू पालघर सारवली बोईसर मनोर मासवण पालघर तसेच पालघर नरपड या मार्गाची तपासणी केली। मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल बाधित झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। पाहणीनंतर मंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली। नुकसानग्रस्त रस्ते आणि पुलांची युद्धपातळीवर दुरुस्ती करून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे तसेच भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले। शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की बदलत्या हवामानाचा विचार करता अधिक मजबूत आणि टिकाऊ रस्ते व पुलांची उभारणी करणे आता आवश्यक आहे। त्यासाठी जुन्या पाणी निचरा व्यवस्थेऐवजी अधिक क्षमतेचे स्लॅब पूल उभारले जाणार आहेत। तसेच नुकसानग्रस्त भागांचा तांत्रिक अभ्यास IIT कडून करून घेतला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यातील सर्व दुरुस्तीची आणि दीर्घकालीन विकास कामांची अंमलबजावणी प्राधान्याने आणि वेगाने करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली। वाहून गेलेले आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग यांना काय आर्थिक मदत देणार आहे का? जिल्हा परिषदेच्या देखरेखीखाली येतात ते साखर। आता त्या दिवशी जे बैठकीत झालं, जिल्हा परिषद असू दे, सार्वजनिक बांधकाम विभाग असू दे, महानगरपालिका असू दे, या सगळ्यांचा एक प्लॅन CM साहेबांनी सूचना दिल्यात कलेक्टर मॅडमना आणि आपल्या आयुक्त तुमचे महानगरपालिकेमध्ये सगळ्यांना किंवा तुम्ही जे तातडीनं गरजेचं आहे आणि जे अडचणीचे जे झाले हे ताबडतोब तुम्ही प्रस्ताव द्या म्हणून। याच्यामध्ये जिल्हा परिषदचे रस्ते, साकव PWDचे रस्ते, त्याच्यावर असणारे ब्रिज, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत। त्यामुळे या सगळ्याला निधी जो आहे तो नक्की मिळेल आणि साकव वगैरे जे वाहून गेले, जे खराब झाले, ते आता या पावसामध्ये ज्याचं नुकसान झाले ते सुद्धा दुरुस्त करायचं काम जिल्हा परिषदचे असले तर जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाकडनं केलं जाईल आणि PWDचं आमच्या विभागाकडनं केलं जाईल।